आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा, काय आठवलं का? काय? असं काय करते? तुला उचलून घेतलं होतं ना, प्रदक्षिणा घातली होती। आठवलं। परत घालायची का प्रदक्षिणा? काय बिघडा झालाय? गप्प बस। घालू ना, चल ना, एकच प्रदक्षिणा, चल की यार शिवा। काय चाललंय तुमचं? लागलं ना मला। आशू, काय? प्रदक्षिणा। अभिषेक उत्तम झाला। यामध्ये प्रसाद आहे, तो सगळ्यांनी वाटून घ्या। धन्यवाद गुरुजी। धन्यवाद। पर गुरुजी, अजून एक काम होतं। बोला ना, काय काम होतं? ही संपदा आमची। अच्छा। आम्ही तिच्यासाठी एक मुलगा पाहिला आहे, चांगला हुशार। अरे वा। राकेश। तर त्यांच्या एंगेजमेंटचा मुहूर्त काढायचा होता, एक शुभ मुहूर्त काढून द्या। हो, सांगतो ना। काय मुहूर्त आहे ना? तर आला 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 मुहूर्त आला। ह्या महिन्याच्या 30 तारखेला उत्तम मुहूर्त आहे। 30 तारीख? हो। अरे वा, उत्तम आहे। 30 तारीख म्हणजे आलीच की। मला चालेल म्हणजे ते चालणार हिला। चालेल, मग काय, उत्तम आहे। धन्यवाद गुरुजी। चला। चला। क्या बात आहे। संपदाच्या हातात असतो तर आजच झाली असते एंगेजमेंट। थांबते का तू जरा? खूप चाललंय ना यांचं। अरे पण आम्हाला नकारे चिडवू तिला। सीते पण वाटतंय ना, तिचा उत्साह बघा। आनंद होणारच ना, लग्न होते तर तिचं। मग काय? हो, पण खूपच आनंद गगनात मावेन असं झालं। हा, मला कळलं। मी तुम्हाला दोघांना खूप त्रास दिलाय म्हणून तुम्ही असं वागताय ना माझ्यासोबत। ठीक आहे, बघून घ्या। म्हणजे ऍक्सेप्ट करतेय तू की तू त्रास दिलायस आम्हाला? आता आम्ही त्रास देतो। आता आम्ही परत मिळू। चला आता मुलांनो, चला तयारी करायची। चला, तयारी खूप आहे बाबा। चला, तयारीचं बोललो आपण। छान झालं सगळं। काय मग संपदा, काय तयारी वगैरे झाली का? तयारी कसली? अरे म्हणजे तुझं आता ठरलं ना एवढं सगळं छान, तर मेहंदी, कपडे काय घेणार असं ठरलं की नाही? अजून असं काही नाही ठरवलंय, बघू आपण असं। बघू म्हणते ती, तयारी नाही केलीस तू? अगं माझ्या लग्नात तू इतकी उड्या मारत होतीस, तुझ्या लग्नात तू काय करशील? अरे उड्या काय, तीच घोड्यावर बसून नाही। जास्त नका बोलू तुम्ही दोघं। बघा किती त्रास द्यायला लागले समोर बोलत। काय रे, काय त्रास देतो आशुला? ऐका जरा भाऊंचा ऐका। शिवा, तू पण त्याच्या नादाला लागून त्रास देतेस। चौकशी केली। बरं, तुझी खरंच तयारी झाली नाही? तिला त्रास देऊ की भेटता तिला? तिची तयारी झाली। काय बालिशपणा सुरू आहे तुमचा? कीर्ती, काय बालिशपणा आहे हा? अगं गंमत आहे ही सगळी, आणि तुझी पण बहीण आहे ना ती, तू पण सामील हो ना यात। आई, मला नाही करायची आहे गंमत, प्लीज चला आता। बरं, नाही आता बालिशपणा जाऊ दे। ऑन अ सिरियस नोट, काकू, तुझं लग्न झाल्यावर तू रडणार नाहीस ना अजिबात? असं कसं तुला वाईट वाटणार ना? वाईट वाटेल। काय बोलतो सासू? जस्ट म्हणतोय, तिचं लग्न झाल्यावर तू काही हे नाही करणार। डंबू, एक सेकंड, तू असं काही बोलू नकोस। नाही, मला एवढंच म्हणायचंय, ती रडणार नाही कारण तिचा त्रास कमी होईल ना तिच्या डोक्याचा, त्यामुळे ती रडणार। मी त्रास देते का तुम्हा सगळ्यांना? पण मला रॉकीसाठी वाईट वाटतंय यार, तो बिचारा आहे, त्याला किती त्रास होतो। एक सेकंड,
ही जी माझी वहिनी आहे ना हिला जेवढा त्रास झाला त्याच्यापेक्षा थोडा कमी त्रास होईल. पण रॉकी गोड आहे ग माझा, बिचारा आहे ग साधा नाही का? एकदम साधा. त्याला तू गुंडाळलेस म्हणजे. अगं मला कळतंय पण जास्त त्रास देऊ नको आमच्या रॉकीला, ठीक आहे ना? बस यार, तुम्ही जा, मी रॉकीलाच त्रास दया येते त्याची. रॉकीची दया येते मला. हे बघ आई भाऊ, अरे भाऊ भाऊ उठा, भाऊ उठा तुम्ही. सुहास, ठीक आहे? भाऊ लागलं का? नाही नाही मी ठीक आहे. मी ठीक आहे. मला याला बघ ना काय झालंय. काय झालं तुला सुहास? काय झालंय? त्याला लागलंय. अरे आशू सुहास उठ. तुम्ही प्लीज जा, माझी काळजी करू नका. आशू त्याला हॉस्पिटलला घेऊन जा. गाडी घेऊन येतो. प्लीज शिवा त्याच्या डोक्याला मार लागलाय. देवासारखं आलं पोरग मध्ये म्हणून तुम्ही दोघं वाचलात गो बाई, देवीलाच काळजी. शिवा त्याला घेऊन जा. हळू चला की. हो 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 प्लीज बघा ना, त्याच्यात लागलंय खूप. प्लीज एक्सक्यूज मी, आम्हाला जरा चेक करू द्या. तुम्ही सगळ्यांनी इथे बाहेरच थांबा, मी आलोच. ताई जरा शांत शांत. तिकडे डॉक्टर आहेत ना त्याच्याबरोबर, आणि एवढं काही सिरियस नाही लागलंय त्याला. पण किती भयानक आहे. आय नो. सुहास नसतं तर आई आणि भाऊ पण नसते वाचले. स्वतःचा विचार पण नाही केला त्याने. मला माहिती आहे आणि वाचवलं आईला आणि भाऊ. बरा होईल ना तो. आपण बोलूयात ना त्यांच्याशी. तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा बरे होतील जिजू. काय झालं? ओके ना? हे बघा, मेजर फ्रॅक्चर नाहीये, फक्त हेअरलाईनच आहे. पण त्यांच्या डोक्याला जरा मार लागलाय, त्यामुळे त्यांना 24 तासासाठी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. डॉक्टर त्यांना भेटता येईल? नाही, आता नाही. आता त्यांना जरा आराम करू द्यात. तुम्ही त्यांना नंतर भेटू शकता. आशुतोष, तुम्ही जरा माझ्याबरोबर या. मी तुम्हाला काही औषधं लिहून देतो, ती आणून द्या त्यांनी. ओके चला. आलोच मी. आलोच, काही होणार नाही. आलोच. रडू नका. शांत, काही नाही होणार.